आज मी तुमच्यासोबत भोपळ्यापासून बनलेल्या गोड पुऱ्यांची रेसिपी शेअर करत आहे। याला तुम्ही भोपळ्याचे वडे सुद्धा बोलू शकता। ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक काशीफळ भोपळा घेतलेला आहे। आता भोपळा सुरीने कट करून घ्यायचा, त्यानंतर याच्या आतमधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भोपळ्याच्या आतमधल्या बिया काढल्यानंतर आता वरची साल काढून मी अशा प्रकारे याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे कट केलेले भोपळ्याचे तुकडे खिसणीने खिसून घ्यायचे। त्यानंतर अर्धा किलो भोपळ्यासाठी इथे मी पावशेरपेक्षा थोडा जास्त गूळ खिसून घेतलेला आहे। त्यामध्ये खिसलेला भोपळा ॲड करून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। गूळ आणि भोपळा एकजीव होईपर्यंत मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण गॅसवर शिजवून घ्यायचं। भोपळ्याचे हे मिश्रण गरम असल्यामुळे थंड होण्यासाठी सुरुवातीला ते परातीत काढून ठेवायचं। परातीमधलं मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं। आता जितकं मिश्रणाला गव्हाच्या पिठाची गरज आहे तितकं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं। आता या मिश्रणात चवीनुसार मीठ, 1 चमचा विलायची पावडर ॲड करून पीठ चांगलं मळून घ्यायचं। त्यानंतर पिठाचे गोळे तयार करून मी इथे पुरी मेकरने पुऱ्या तयार करत आहे। तुमच्याकडे जर पुरी मेकर नसेल तर तुम्ही या पिठाच्या गोळ्याच्या पुऱ्या लाटू शकता। सेम प्रोसेस फॉलो करून सर्व पिठाच्या गोळ्याच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर यामध्ये भोपळ्याचे वडे चांगले दोन्ही बाजूनी फ्राय करायचे। एकदम सोप्या पद्धतीने भोपळ्याचे गोड पुऱ्या, भोपळ्याचे वडे तयार आहेत। हे भोपळ्याचे वडे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, पण हे वडे चहा सोबत एकदम छान लागतात। तर ही रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करा।